दिले सगळ्याला ते पहिले आले का मोबाईल घेते गाडीचा काष्टीच्या बाजारात असं करत नाही. तर केंद्र सरकारने राज्य सरकारने सुप्रीम कोर्ट पुरुषी लोकांना कत्तीसाठी बंदी घातली. ज्याच्याकडे लायसन आहे म्हणजे रिसिप्ट ज्याच्याकडे परवाना आहे त्याला कत्तीला चालला असं म्हणता येणार. तर आता इथे 4 दुकानं जसे यांनी सांगितलं इथे 4च दुकानं आहे बरोबर. त्यातले मग प्रत्येक पाचपती जी आहे ते समाज हिंदू संघटना बजरंग दल संघटना माझी बैठक झाल्यानंतर त्यांचा एक मुद्दा होता बाबा गावून जाणार कटिंग करून टाका आणि गाड्या काढा. या ठिकाणी मी दुकानदाराला मी आत्ता ऑल इंडिया जमित्र पुरीत जिल्हा अध्यक्षाच्या बॉडीवर काम करतो. RPI मुस्लिम आघाडीच्या बॉडीवर कामाला आहे. ह्युमन राईट उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर मी आत्ता कामाला आहे. तर माझा म्हणायचा उद्देश असा तर त्यांच्यासंग बोलणं झाल्यानंतर या ठिकाणी मी आमच्या समाजाला सांगितलं बाबा त्यांचं जर गावरान गाई हे तर कायदेशीर बंदी आहे बरोबर तुम्ही ती बंदच करून टाका. आता बंद करून टाकत त्यातलं एक दुकानदाराने काय ऐकलं नाही. त्या दिवशी मी स्वतः त्या दुकानदाराचा तुमच्या 112ला फोन करून ती गोष्ट धरून दिली. ही का करायचं मला सर का आमच्या जी गावात आत्ताचे प्रत्येक पाचपुते व तुमच्या कालिदास कोथिंबीर ही 2 माणसं जी सक्रिय झाली यांचं काम असं आहे का समाजात ते निर्माण करण्याचं काम चालू आहे बरोबर. तुमच्या लक्षात निदर्शनात आला असं माझ्या बाबतीत बी तुम्हाला काही लोकांनी वाईट वक्त काय सांगितलं असेल तर तसे प्रक्रियेतला माणूस नाही. मी 15 वर्ष झालं मी समाजाचं प्रतिष्ठित म्हणून या पुरुषी समाजाचं काम करत आहे. त्या ठिकाणी मी कुठं असलो तर या ठिकाणी कुणाचीही गाडी धरल्या गेली तर त्या आर्थिक पोलिसचं नाव आलेलंच आहे. अशा प्रकारे ह्याच्यावर माझ्याकडे 10-12 गुन्हे माझ्यावर पडले. पुरुषीवर म्हणजे एक रहिबर म्हणून काम करत असताना हे गुन्हे माझ्यावर खोटे 2-4 गुन्हे असते. 100% मी काही ठिकाणी चुकलेली असं नाही का पूर्णपणे कोरस आहे. पण 10-5 गुन्हे असे की माझ्यावर पूर्णपणे खोटे घ्यायला लागले. ठीक आहे मी 2-3 वेळा तरी पाळी भोगली म्हणजे बरंच काही त्रास झाला. आमच्या अख्ख्या घराचं हॅरेसमेंट झाली. माझं म्हणायचं होतं आत्ताची बाजाराची कंडिशन आहे जी प्रत्येक पाचमध्ये आज काय करतो सध्या आता हे मुस्लिम पुरुषे समोर थांबलेले मला यांच्याकडे सर्वांना मी बाजाराचं लायसन काढून दिलं. आता बाजाराचं लायसन काढून यांना बाजारातून गाडी भरली आपण जर ती निर्दयपणे वाहतूक करताना आढळली तर 1 भरायची तर 5 भरली बरोबर. तर निर्दयपणाने आढळून आली ती कत्तलीच्या उद्देशाने चालले असं आपल्याला सांगते. पण आता खरेदी विक्री करणारे 4 दुकानं ह्यात 50 जण खरेदी विक्री करणारे ते 50 जणांच्या मागच एक कुटुंब मागं 5-5-6 लोक हे प्रत्यक्ष मी लक्षात आणून दिलं बाबा जे दुकानदार आहे जी कटिंग करतात तुला संशय त्याच्यावर तू सरळ ये त्यांच्यावर रेट कर साहेबाला सांग तू यांना हानमार करू नका. नाही तर त्याचा एक मुद्दा असतो ती गाडी धरली त्यांनी काष्टी तर ते म्हणतो ही जनावर खाली करून द्या नाही तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू. तर अशा काही टायमाला ना इलाजाने मी सकट यांना सांगितलं बाबा ते जनावर ताब्यात देऊन टाका. तर ह्या बाजारापासून आम्हाला तुमच्याकडून आम्हाला ह्याचं संरक्षण पाहिजे. बाजारात आम्ही जर खरेदी विक्री करतोय खरेदी विक्री कटिंग कोण करतोय इथं 4 दुकानदार आहेत तुम्हाला माहिती आहे लायसन कोणाचे कटिंग कोण करतोय हे 4च दुकानदार कटिंग करतात बरोबर. थोडक्यात ती म्हशी कटिंग करत असेल किंवा वेगळं काय ती तुमचा भाग आला आणि ती बजरंग दलचा भाग आला असं नाही का आमचे दुकानाच्या विरोधात आमचं काय बोलणे. आज समाजाने म्हणजे कोर्टाने त्याला बंदी घातलेली ते आपल्याला मान्य करावं लागेल बरोबर. ही जी संविधान हातात घ्यायचं काम हे बजरंग दलाचं काम चालू आहे हे चुकीचं काम आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. मी काय करा एकदा आणि दुसरी गोष्ट आहे कसं आहे बोला आता बाजारचं लायसन हा नदीन पुरुषीकडे बाजारचं लायसन बरोबर. तर ते बाजारात दिवशीच घेऊ शकत नाही ना ते मांडवणला जाऊन इतर दिवशी बी घेतो ना बरोबर. तर याला समजायला सूचना दिली तर तुम्ही 2च जणांवर गाडी